बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस असून सकाळी टोकियो इथं नॅशनल गव्हर्नर्स असोसिएशनशी त्यांनी संवाद साधला। पंतप्रधानांनी 16 प्रांतांच्या राज्यपालांशी चर्चा करत परस्परांच्या राज्य आणि प्रांतांमधल्या सहयोगाच्या संधींकडे लक्ष वेधलं। 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान राज्य प्रांत भागीदारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्यानुसार पावलं उचलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। तंत्रज्ञान, नवोन्मेष, गुंतवणूक, कौशल्य, स्टार्टअप्स आणि लघु मध्यम उद्योगात भारतातील राज्य आणि जपानमधले प्रांत यांच्यातली भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या जपान दौऱ्याच्या सन्मानार्थ जपानमधली सर्वात उंच स्काय टीव्ही इथं आज सकाळी योगाभ्यास करण्यात आला। जमिनीपासून सुमारे 600 मीटर उंचीवर झालेल्या या योगाभ्यासात भारत आणि जपानचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। तत्पूर्वी काल संध्याकाळी या मनोऱ्यावर भारतीय तिरंग्याच्या रंगातली रोषणाई करण्यात आली होती।